जनतेला मी सांगितलेलं आहे, सिडकोच्या किंवा सरकारच्या धोरणानुसार 2015 पूर्वी बांधलेली घरं यांना अभय देण्यात आलेलं आहे, म्हणजे नॉट टू डिमॉलिश, म्हणजे ती अधिकृत झाले असं नाही. त्याचबरोबर सिडकोच्याच निर्णयानुसार गावठाणाबाहेर ज्यांनी बांधकामं केलेत अशा प्रकल्पग्रस्त लोकांनी ज्या नोडमध्ये घरं बांधलेत त्या नोडचा जो रिझर्व्ह प्राईज आहे त्याच्या 15% रक्कम भरण्याची तयारी दाखवली तर ती जागा त्यांची होणार आहे. प्रामुख्यानं माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या बैठकीमध्ये मी म्हटलेलं आहे की याच्या पुढे नवी मुंबईचा जर रिडेव्हलपमेंटचा जर विचार होणार असेल तर त्या ठिकाणी सिडकोच्या नियंत्रणाखाली होणार नाही, तो महापालिकेच्या नियंत्रण करावं. आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी तशा प्रकारचे निर्देश दिले की ह्या ठिकाणी नवी मुंबईमध्ये पुनर्निर्माण होणार असेल तर ती सिडको नाही महापालिका करेल. आणि सिडकोला माननीय मुख्यमंत्र्यांनी सुनावले, आता बस झालं, तुम्ही दुसरीकडे जा, आता इथे खणण्याचं काम बंद करा. खणण्याचं काम म्हणजे हा फार मोठा शब्द आहे, काय बोलले, इथे अजून किती खणत बसलात तुम्ही, आता इथून दुसरीकडे जा तुम्ही, हे असे माननीय मुख्यमंत्र्यांनी सिडकोच्या अधिकाऱ्यांना आणि नगरविकास अधिकाऱ्यांना सुनावले. पुनर्वसनाच्या बाबतीत म्हणजे आता ओरिजिनल गावठाण सिडकोच्या परिसरात LIGमध्ये बांधलेली घरे आणि झोपडपट्टी या सगळ्यांना एकच नियम लावून निश्चितपणे ह्या निवडणुकांच्या दरम्यानमध्येच त्याच्यावर विचार विनिमय होईल आणि निश्चितपणे एक नमुनेदार विकासाची रूपरेखा आखली जाईल, ज्याच्यामध्ये गावांचा विकास, ज्याच्यामध्ये झोपडपट्टीचा विकास, ज्याच्यामध्ये सिडकोनी बांधलेल्या LIGच्या परिसरातला विकास, पण तो त्या लोकांच्या मर्जीनुसार विकास व्हावा, त्यांना अधिक आर्थिक भुर्दंड पडू नये आणि कुठेतरी कोणाचे हक्क डावळले जाऊ नयेत आणि म्हणून तेच लोक त्यांचा विकासाचा निर्णय घेतील.